नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 1 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे प्रियासाठी मेहंदी सोहळा आहे. लवकरात लवकर लग्नही उरकून टाकायचं असं पूर्णाजीनं ठरवलेलं आहे. त्यामुळं सर्व गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे प्रियाने जे डिवोर्स पेपर घरी आणून दिलेले असतात त्या डिवोर्स पेपरची वाट आता प्रतिमा कशा पद्धतीने लावणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत हा प्रियाच्या मेहंदी सोहळ्याला पोहोचणार आहे. अद्वैत आणि कला यांनी अर्जुन आणि सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवलेलं आहे. कारण सायली ही कलाच्या नातेवाईकांपैकी एक आहे. मधुभाऊ हे कलाच्या वडिलांच्या मामा लागत आहे. त्यामुळं त्यांचं जे नातं आहे ते खूप जवळचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशी ती आता प्रियाच्या मेहंदीची वाट लावणार आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे प्रतिमा त्याचबरोबर रविराज घरी असतात. प्रिया आलेली असते आणि प्रिया म्हणते की बाबा, हे सायली अर्जुनचे डिवोर्स पेपर, जोपर्यंत हे डिवोर्स पेपर कोर्टात फाईल होत नाहीत तोपर्यंत माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाला काहीही अर्थ राहणार नाही, असं ती सांगत असते. तेव्हा रविराज म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे. प्रतिमा ही तिथंच असते. रविराज म्हणतात की मला एक कळत नाही आहे, तू माझ्याकडे डिवोर्स पेपर घेऊन आली. तेव्हा प्रिया म्हणते की हो, कारण बाबा तुमच्या ओळखी आहेत ना तेवढ्या, त्यामुळं हे शक्य होणार आहे, तुम्हीच हे करू शकता. तेव्हा रविराज म्हणतात की हो, माझ्या ओळखी आहेत बरोबर आहे, पण त्याचबरोबर ओळखी तर अर्जुनच्याही आहेत ना. मग अर्जुन स्वतःच हे डिवोर्स पेपर कोर्टामध्ये का फाईल करत नाही, हा प्रश्न रविराजला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर त्यामुळं रविराज हा प्रश्न विचारतात. तर इकडे प्रिया म्हणत असते हो बाबा, तुमचं बरोबर आहे, पण ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही आहे. मीच अर्जुनला म्हटलं की मी बाबांकडे देते, कारण अर्जुन काही झालं तरी आता लग्नाच्या सगळ्या गोष्टीमध्ये बिझी झालेला आहे ना, त्यामुळे मी त्याला म्हटलेलं आहे. असं बोलल्यानंतर रविराज म्हणतात की ठीक आहे. त्यावेळेस रविराज म्हणतात की काही झालं तरी मला आता एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा आहे, हे रविराजने ठरवलेलं असतं. त्याचवेळी रविराज म्हणतात की मला तन्वी खरं सांग, अर्जुन तयार झाले ना गं या लग्नाला, कारण त्या दिवशी तर तो तयार होत नव्हता ना, म्हणून विचारतो मी, नक्की तयार आहे ना तो मनापासून या लग्नासाठी. तेव्हा प्रिया म्हणत असते की हो बाबा. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मी गेले होते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा अर्जुनने स्वतःहून हे सांगितलेलं आहे. प्रतिमा जेव्हा हे बोलते तेव्हा मात्र प्रियाची वाट लागलेली असते. आणि त्याचबरोबर प्रतिमा म्हणत असते की रविराज, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला वाईट वाटेल माझ्या बोलण्यामुळं किंवा तुम्हाला रागही येऊ शकतो, पण रविराज, मला असं का वाटत आहे की अर्जुन हा मनापासून तयार झालेला नाही. मान्य, मला अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे, तुम्ही कोणीच ती गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही, पण त्याहीपेक्षा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे आपण आपल्या मुलीच्या सुखासाठी हे लग्न लावत आहोत. आपली मुलगी लहान आहे, तिला अजून ही कळत नाही की चांगलं काय वाईट काय, पण तिच्या डोक्यातून ह्या गोष्टी जातच नाहीत. त्यामुळं मला आता एक गोष्ट ठणकावून तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे रविराज, तुम्ही विचार करा ना, जर अर्जुनच्या मनात सायलीविषयी प्रेम असेल आणि अर्जुनला जर कोणी दडपणात किंवा अर्जुनने कोणाच्या दडपणाखाली येऊन हा निर्णय घेतला असेल, कारण अचानक पूर्णाईची तब्येत बिघडलेली होती. आणि रविराज, तुमच्या लक्षात येते का, अचानक पूर्णाईची तब्येत बिघडली, कारण मागच्या वेळेसही तेच झालेलं होतं. कारण ज्या वेळेस अर्जुनला तन्वीशी लग्न करायचं नव्हतं म्हणून अर्जुन हे सगळं सोडून निघून गेलेला होता आणि त्याने त्या सायलीशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि एवढं सगळं केलेलं होतं. मग आता अचानक अर्जुन का झालेला आहे तयार. तेव्हा रविराज म्हणतात की काळजी करू नको प्रतिमा, मी जाऊन आता सुभेदारांच्या घरी हे सगळं विचारतो आणि बोलून घेतो, कारण पूर्णाईने आपल्या दोघांनाही बोलवलेलं आहे. मी स्पष्टच अर्जुनला ह्या सर्व गोष्टी विचारतो, असं पूर्णाईने ठरवलेलं असतं, रविराजने ठरवलेलं असतं. मग रविराज त्याचबरोबर प्रतिमा दोघंही इकडे येतात. रविराज म्हणतात की मला अर्जुनशी बोलायचं आहे, अर्जुनला खाली बोलवा. अर्जुन तिथे येतो. अर्जुन मात्र रडून रडून अगदी रात्रभर बेजार झालेला असतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. त्याला ही गोष्ट पटलेलीच नसते की त्याच्या बाबतीत जे घडत आहे ते इतकं विचित्र पद्धतीनं घडलेलं आहे. त्याला अजिबात ही गोष्ट सहन होत नसते. आणि त्याचवेळी तिथे रविराजच्या समोर तो म्हणणार असतो की हो, पण त्याचवेळी त्याला आठवतं प्रिया तिथे येते. प्रियाने त्याला वारंवार ठणकावून सांगितलेलं आहे की पूर्णाईची तब्येत हे जे
तुणतुण आहे ते प्रिया त्याच्या कानाशी वारंवार वाजवत आहे, त्यामुळंच अर्जुनला धक्का बसलेला असतो. आणि मग तेवढ्यात प्रिया येते आणि म्हणते की पूर्णाईची तब्येत आत्ता कुठे ठीक झालेली आहे ना, असं अर्जुनच्या जवळ जाऊन त्याला म्हणते. आणि अर्जुन शांतच राहतो आणि रविराजला सांगू लागतो की हो, म्हणजे प्रियाने इतकं हॅमरिंग केलेलं आहे, अर्जुनला इतकं टॉर्चर केलेलं आहे की एवढा कॉन्फिडंट असलेला अर्जुन अगदी गळून गेलेला आहे. त्याला निर्णय घेणं खूपच अवघड जात आहे. त्याच्यासाठी ही गोष्ट खूपच भयानक होत आहे. आणि मग सगळ्यांच्या समोर अर्जुन सांगू लागतो की हो, मी मनापासून या लग्नाला तयार झालेलो आहे, असं अर्जुन सांगत असतो. अर्जुन असं सांगतो तेव्हा रविराज म्हणतात ठीक आहे, मग हे पेपर जे आहेत ते कोर्टामध्ये मला तन्वीनं आणून दिलेले आहेत, ते मी उद्या फाईल करतो. आता प्रतिमाच्या डोक्यात क्लिक होतं आणि मग प्रतिमाला अर्जुनच्या डोळ्यातले अश्रू दिसतात. त्याचबरोबर हॉस्पिटलमधलं सायलीचं रडणंही प्रतिमाला आठवतं. प्रतिमाच्या लक्षात येऊ लागतं की नाही, काहीतरी वेगळं घडतंय, कारण इथे माझ्या मुलीबरोबरच मला सायली आणि अर्जुनच्या लग्नाचीही काळजी वाटत आहे. त्यांच्या बाबतीतही मला निर्णय घ्यावा लागणार आहे. नक्कीच काहीतरी विचित्र असं घडत आहे. त्यामुळं काहीही करून मला आता ठरवावं लागणार आहे की नक्की काय करावं लागणार आहे. काहीही झालं तरीही माझ्यासाठी ही गोष्ट खूपच भयानक होत आहे, असं इकडे प्रतिमा विचार करत असते. आणि मग ती अर्जुनच्या रूममध्ये जाते. सगळेजण खाली बोलत असतात. ती अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि अर्जुनला विचारू लागते की अर्जुन, मला खरं सांग की तुझ्या डोळ्यात बघून मला दिसतंय की तुला तन्वीशी लग्न करायचं नाही, मग तू ह्या लग्नाला का तयार होत आहे, हे विचारलं जातं. तेव्हा मात्र इकडे तिथं चैतन्यही असतो. चैतन्य म्हणत असतो, प्रतिमात्या तुम्हीच काहीतरी करू शकता, कारण पूर्णाजीची तब्येत खूप बिघडलेली होती आणि अचानक प्रियाने तन्वीने अर्जुनचा हात पूर्णाजीच्या हातात ठेवला आणि मग सगळ्यांच्या समोर तिने कांगावा केला की अर्जुनने पूर्णाईला वचन दिलेलं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की हे सगळं अशा पद्धतीने झालेलं आहे का. तेव्हा इकडे प्रतिमात्याला चैतन्य एवढंही सांगतो की आत्ता परवा सायली वहिनीने अर्जुनजवळ प्रेमाची कबुली दिलेली आहे, त्यांचं प्रेम मान्य केलेलं आहे. तर दोघांनी एकमेकांबरोबर सुखाने संसार करायचे स्वप्न ते दोघंजण पाहत आहेत. आणि यावेळी हा सगळा मोठा असा गोंधळ होत आहे. हे ऐकल्यानंतर प्रतिमा म्हणते की काळजी करू नको अर्जुन, आता वचनात तू अडकलेला आहे, पण मी आणि सायली आम्ही दोघीही वचनात अडकलेलो नाही. आम्ही सगळेजण आहोत आणि आम्ही सगळेजण तुला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देणार आहे. काहीही झालं तरीही मी तुझ्या बाबतीत चुकीचं काही घडू देणार नाही, असं इकडे प्रतिमाने ठरवलेलं असतं. आणि प्रतिमा म्हणते की ठीक आहे. प्रतिमा आता घरी जाते. अर्जुनची समजूत घातलेली असते. आणि त्याचबरोबर प्रतिमा म्हणते की काही करून सकाळचे जे दिवस पेपर आहेत ते मला बदलावे लागणार आहेत. रविराज झोपलेले असतात आणि प्रतिमा म्हणते की काही झालं तरी मला ते दिवस पेपर घ्यावे लागतील. आणि मग प्रतिमा ते दिवस पेपरची फाईल बदलते आणि त्याच्यामध्ये दुसरे पेपर ॲड करते आणि ती फाईल जी आहे त्या फाईलमधले जे पेपर्स आहेत ते घेऊन जाते बाहेर आणि गार्डन एरियामध्ये नेऊन ते पेपर जाळून टाकते. आणि जेव्हा आता रविराज दुसरे पेपर घेऊन जाणार असतात, त्या पेपरवरती अर्जुन आणि इकडे सायलीच्या सह्या झालेल्या नसतात आणि त्याचबरोबर बाकीचे डॉक्युमेंटेशनही राहिलेलं असतं. त्यामुळं त्या गोष्टीसाठी वेळ लागणार असतो. आणि इकडे प्रतिमाने सायलीला फोन करून सांगितलेलं असतं, आता जेव्हा तुझ्याकडे दिवस पेपर घेऊन कोणी येईल तेव्हा त्या पेपरवरती तू सह्या करायच्या नाहीत. काहीही झालं तरी त्या पेपरवरती तू सही केली नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेव. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता रविराज दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात आणि मग ती फाईल घेऊन ते निघून जातात. त्यांनी आदल्या दिवशी सगळं चेक करून ठेवलेलं असतं. त्यामुळं जेव्हा दुसऱ्या वेळेस ते कोर्टामध्ये जातील तेव्हा त्यांनी असा विचार केलेला नसतो की हे जे पेपर आहेत ते आपण पुन्हा एकदा चेक केले पाहिजेत, हे त्यांनी विचार केलेला नसतो. आणि ते तसेच ते पेपर घेऊन गेलेले असतात. आणि कोर्टामध्ये गेल्यावर राडा होतो. तो म्हणजे पहिल्यांदाच रविराज तोंडावर पडलेले असतात आणि तिथे रविराजला दिसतं ते म्हणजे त्या पेपरवरती अर्जुन आणि सायलीच्या सह्या नाहीत, कारण त्यांना तर असं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे घडलेलं असतं मात्र वेगळंच. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मेहंदी सोहळा असतो आणि मेहंदीसाठी इकडे आता प्रियाच्या मेहंदीसाठी अद्वैत आलेला असतो. तर तिकडे सायलीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी स्वतः कला गेलेली असते. कला किती आर्टिस्ट आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणून कला स्वतःहून जाऊन सायलीच्या हातावरती मेहंदी काढणार असते. कारण सायली आणि कला ह्या दोघीजणी खूपच जवळच्या मैत्रिणी आहेत. आणि जेव्हा कला हे सगळं करणार असते त्याचबरोबर इकडं आपल्याला पाहायला मिळतं की आता अद्वैत आणि कलाने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. काहीही झालं तरीही आता प्रियाच्या हातावरची मेहंदी रंगलीच नाही पाहिजे हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच हा सगळा राडा सुरू केलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतने अक्षरशः शेण घेतलेलं असतं आणि शेणाचे कोण तयार केलेले असतात, कारण
कलाने त्याला ते कोण बनवून दिलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे सांगितलेलं असतं ते म्हणजे हे जे कोण आहेत यामध्ये तू शेण भरून दे आणि तेच मेहंदी प्रियाच्या हातावर लागली पाहिजे. आणि जेव्हा हे सगळं करण्यासाठी आता प्रियाकडे अद्वैत गेलेला असतो, तिथं मेहंदीवाली आलेली नसते म्हणून प्रिया टेन्शनमध्ये असते. इकडे सायली तर सायलीच्या हातावरती कला तर खूप सुंदर मेहंदी काढत असते आणि इकडे प्रिया खूप चिडचिड करत असते, मी अजून सांगितलेली मेहंदीवाली का आलेली नाही, हे का घडलेलं आहे, असा तिचा कांगावा सुरू झालेला असतो, तमाशा सुरू झालेला असतो. तेवढ्यात मेहंदीवाली तिथं पोहोचते आणि मग मेहंदीवाली ही मेहंदी काढायला घेणार असते. तेवढ्यात अद्वैत तिथं आलेला असतो आणि मग कल्पनाच्या लक्षात येतं अद्वैत हा जो आहे तो अर्जुनचा खूप जवळचा मित्र आहे. आणि मग कल्पना म्हणू लागते की बरं झालं तू आलेला आहेस. आणि मग अद्वैतशी बोलत असते आणि अद्वैत म्हणतो की त्या मेहंदीवालीच्या जवळ जातो आणि स्वतः आणलेले जे मेहंदीचे कोण आहे ते मेहंदीवालीला देतो आणि सांगतो की याच मेहंदीने तिच्या हातावरती मेहंदी काढायची आहे. हे अद्वैतने ठरवलेलं असतं आणि म्हणजेच प्रियाच्या हातावर अक्षरशः शेण थापलं जाणार आहे, तिच्या हातापायांवरती शेणाने मेहंदी काढली जाणार आहे आणि मग इथे प्रियाची वाट लागणार आहे. आता अद्वैतने तर राडा घातलेला आहे. इकडे सायलीच्या हातावरची मेहंदी इतकी रंगणार आहे की सायलीच्या मेहंदीचा कलरच सांगणार आहे की अर्जुनचं तिच्यावरती किती प्रेम आहे आणि प्रियाची मात्र वाट लागणार आहे. प्रिया म्हणत असते की खूप वास येतो, हे सगळं कशामुळं होतंय. पण जेव्हा हे सगळं घडणार असतं तेव्हा मात्र आता प्रियाला सगळे म्हणत असतात की अगं मेहंदी आहे आणि स्वतः चांदेकरनं आणलेली मेहंदी आहे तर ती लावलीच पाहिजे. स्वतः अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो नाही आम्हाला कोणाला वास येत नाही आहे, खरंच खूप सुंदर मेहंदी आहे असं तिला सांगितलं जात असतं. आणि इकडे अर्जुन मात्र आता सायलीला भेटायला जायचा प्लॅन करत असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा, कारण अशाच गमती जमती अद्वैत आणि त्या इकडे कलाने येऊन केलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्जुन आणि सायलीचं लग्न कशा पद्धतीनं लागणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.